आज सकाळपासून अजय काहीसा निराश होता. तो ऑफिसमध्ये देखील कोणाशी काही न बोलता आपले काम करत होता, पण कामास देखील त्याचे लक्ष लागत नव्हते. संध्याकाळी ऑफिस सुटले आणि तो घरी जायला निघाला, पण त्याला आज घरी जावेसेच वाटत नव्हते. त्यामुळे तो एका बागेत जाऊन बसला. त्याच्या मनात काही वेगळेच विचार सुरू होते. त्याच्या निराशेचे कारणही तसेच होते आणि ते कारण म्हणजे त्याचे वृद्ध आईवडील 1 महिन्यासाठी त्याच्या घरी राहायला येणार होते. रात्रीचे 9 वाजायला आले होते. इतर वेळेस तर तो रात्री 9 वाजेपर्यंत घरी पोहोचलेला असायचा. घरी त्याची बायको प्रिया रोज त्याची आतुरतेने वाट पाहायची. पण आज घरी जाण्यासाठी त्याचे मन तयार होत नव्हते. काहीतरी विचार करून त्याने पुढे जाऊन एका चहाच्या टपरीवर कार उभी केली. गाडीतून उतरल्यानंतर तो एका खुर्चीवर बसला आणि त्याने चहाची ऑर्डर दिली. आज ऑफिसमध्ये असताना त्याला त्याच्या बाबांचा फोन आला होता. ते म्हणाले होते की त्याचे आई-बाबा पुढच्या आठवड्यात 1 महिन्यासाठी त्याच्याकडे राहायला येणार आहेत. खरे तर आई-बाबा येणार म्हणून तो खूप खुश होता. त्याचे आई-बाबा कोल्हापूरला राहायचे. तिथे त्यांची शेती, मोठे घर होते आणि पुण्यातील वातावरणापेक्षा त्यांना गावाकडचे वातावरण जास्त आवडायचे. त्यामुळे ते आपल्या मुलासोबत न राहता गावी राहत होते. आई-बाबा अजयकडे पहिल्यांदाच राहायला येणार होते. तसे तर अजयच्या लग्नाला 1 वर्ष झाले होते आणि ह्या 1 वर्षात एकदाही त्याने त्याच्या आई-बाबांना पुण्याला त्याच्या घरी बोलावले नव्हते. कारण तसे काही खास नव्हते. ना त्याचे आई-बाबा खेळबळ किंवा अडाणी होते, ना त्याची बायको प्रिया आगाऊ होती. खरे तर प्रिया एक मॉडर्न मुलगी होती. तिचे वागणे, तिच्या सवयी तसेच तिचे राहणीमान त्याच्या आईबाबांना आवडेल की नाही हा विचार सतत त्याच्या मनामध्ये येत होता. प्रिया लग्नाअगोदर मुंबईमध्ये नोकरी करत होती. लग्नानंतर तिने नोकरी सोडली आणि ती अजयसोबत पुण्याला आली होती. तिथे आल्यानंतर प्रिया दुसऱ्या नोकरीच्या शोधात होती. प्रिया एक सुस्वभावी, प्रेमळ आणि हसऱ्या चेहऱ्याची मुलगी होती. त्याला ठाऊक होते की आपले सासू-सासरे येणार आहेत हे ऐकल्यावर प्रियाला आनंदच होईल. पण त्याचे संस्कारी आई-वडील, खास करून त्याची आई, सुनेचे राहणीमान, तिच्या सवयींमुळे कसे रिॲक्ट होईल हे त्याला समजत नव्हते. लग्न झाल्यानंतर तो आपल्या आई-वडिलांकडे कोल्हापूरला काही दिवसांसाठीच फक्त 2दाच गेला होता. त्याच्या आईचे म्हणजे सीमाताईंचे आणि बायकोचे बोलणे जास्त करून फोनवरच व्हायचे. त्याची आई आपल्या सुनेच्या स्वभावाचे खूप कौतुक करत होती आणि प्रियासुद्धा आपल्या सासूबाईंचा खूप आदर करत होती आणि प्रियाला तिची सासू खूप आवडायची. पण ही 1 महिन्यांची सोबत त्या दोघींमधील आपलेपणा संपवून टाकेल याची अजयला सतत भीती वाटत होती. प्रिया सकाळी उशिरा उठायची. नवरा ऑफिसला जायला निघाला तेव्हा ती उठायची किंवा मग अंथरुणातच झोपून असायची. सकाळच्या नाश्त्यामध्ये अजय फक्त दूध आणि कॉर्नफ्लेक्स घ्यायचा किंवा दूध बिस्किट खायचा. तेव्हा तो स्वतःच दूध गरम करून कॉर्नफ्लेक्स किंवा बिस्किट खायचा आणि मग प्रियाला दरवाजा लावून घ्यायला सांगून ऑफिसला निघून जायचा. त्याला ठाऊक होते की प्रियाला नोकरी लागली की मग तिचीही दिनचर्या बदलून जाईल. तेव्हा तिला लवकर उठावेच लागेल. तो विचार करत होता की आमच्या लग्नाला असे कितीसे दिवस झाले आहेत. हळूहळू तिला ह्या सर्व गोष्टींची सवय आपसुकच होईल. प्रिया दिवसभर घरात एकटीच असते. त्यामुळे सकाळी लवकर उठून तरी काय करणार आहे. तिला तितकासा स्वयंपाकही जमत नाही. पण ह्या 1 वर्षामध्ये ती हळूहळू बऱ्याच गोष्टी शिकली होती. खरे तर त्यांचे जेवण जास्त करून बाहेरच व्हायचे. आई-बाबा आल्यानंतर काम वाढेल तेव्हा प्रिया एवढे काम सांभाळू शकेल का? तसे तर आई इकडे आल्यावर प्रियाला कामात हातभार लावेल इथपर्यंत ठीक आहे. पण आईकडून घरकामाची अपेक्षा ठेवणेसुद्धा चुकीचे होते. तसेच आपल्या आई-बाबांसमोर प्रियाने व्यवस्थित म्हणजे अंगभर कपडे घालावेत. नाहीतर आई-बाबांना तिचे वेस्टर्न कपडे आवडणार नाहीत. आईच्या पिढीने आपल्या नवऱ्याची खूप देखभाल केली आहे. नवरा ऑफिसला जाताना सतत त्याच्या मागे फिरत त्याला लागणारी प्रत्येक गरजेची वस्तू आईच्या पिढीने दिली आहे. अशा पिढीमध्ये जगलेली आई आज माझ्या बायकोचे असे वागणे पसंत करेल का? हेच त्याला समजत नव्हते.
आणि प्रियाला जर काही दिवसांसाठी तिचे राहणीमान, तिची दिनचर्या बदलायला सांगितली तर ती त्याच्या आईबाबांबद्दल काय विचार करेल? त्या दोघींमधील नाते औपचारिक तर होऊन राहणार नाही ना, असे त्याला वाटत होते. हे नाते 1-2 दिवसांचे तर नाही. त्याचे आईबाबा तर आता त्यांच्याकडे येत जात राहतील, हा विचार करून तो एका विचित्र अवस्थेत अडकला होता. अंधार वाढत होता, पण त्याच्या मनाला शांतता मिळत नव्हती. त्याने आपल्या घड्याळात नजर टाकली तर रात्रीचे 10 वाजायला आले होते. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. प्रियाचा फोन होता. हॅलो, कुठे आहेस तू? अजून ऑफिसवरून निघाला नाहीस का? किती वेळ फोन केला तुला? तू माझा फोन का घेतला नाहीस? आणि तू गाडी चालवत आहेस का? प्रिया काळजीच्या स्वरात अनेक प्रश्न विचारत होती. अजय म्हणाला, हो, मी गाडी चालवतोय, पण निघालोय, पोहोचतोयच आहे. त्याने थोडक्यात उत्तर दिले आणि उठून कारकडे जाऊ लागला. घरी पोहोचल्यावरही तो गप्पच होता. प्रिया तिच्या नेहमीच्या सवयींप्रमाणे त्याची मस्करी करत होती. ती तिच्या निरागस शब्दांनी त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचे मन काही तिच्याकडे आकर्षित होत नव्हते. त्यामुळे प्रिया म्हणाली, काय झाले अजय? सर्व काही ठीक तर आहे ना? ती त्याच्या घनदाट केसांमध्ये आपल्या हातांची बोटे फिरवत त्याच्या बाजूला येऊन बसली. त्याने प्रियाकडे पाहिले. प्रिया गोड स्वभावाची साधी मुलगी होती, म्हणूनच तर तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. तिच्या कोणत्याही सवयींचा त्याला त्रास होत नव्हता, कारण त्याला कळत होते की प्रियाच नाही तर त्याच्या वयाच्या मित्रांच्या बायकाही जवळपास प्रियासारख्याच होत्या. ही पिढी जुन्या पिढीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, हेही तो जाणून होता. म्हणून त्याने प्रियाला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाला, नाही, काही विशेष नाही, पण एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे माझे आई बाबा आपल्याकडे महिन्याभरासाठी राहायला येत आहेत. हे ऐकून प्रियाने तर आनंदाने उडीच मारली. ती म्हणाली, अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. म्हणजे महिनाभर एकटी राहण्याच्या कंटाळवाण्या त्रासापासून माझीही सुटका होईल. आईबाबांसोबत खूप मज्जा येईल. कधी येत आहेत ते? अजय म्हणाला, पुढच्या आठवड्यात फ्लाईट आहे. प्रिया म्हणाली, मग तू एवढ्या उशिराने का सांगितलेस? आज तर तुला ऑफिसवरून यायला उशीर झाला. उद्या तरी लवकर ये. खूप साऱ्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. अजय म्हणाला, हो, तू लिस्ट करून ठेव, मी लवकर येईन, मग आपण दोघेही जाऊया. आईबाबांच्या आगमनाची बातमी ऐकून प्रिया आनंदी आणि उत्साही झाली होती. त्यापेक्षा जास्त ती कशाचाच विचार करू शकत नाही. अजय हसत हसत तिचा उत्साह बघत होता. अजय आणि प्रिया जेव्हा गावी गेले होते तेव्हा तिथे सर्व काही हातात मिळत होते. आईची तिच्या मुलांसाठी आधीच इतकी पूर्ण तयारी झालेली असायची की तिला मध्येच दुसरे काही बनवण्याची गरजच पडत नव्हती. ती फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ अगोदरच बनवून ठेवायची. याशिवाय घरात नोकर होते, त्यामुळे प्रियाला चमचा उचलण्याची सुद्धा गरज पडली नाही. आणि ती गावी थोड्या दिवसांसाठीच आली आहे, त्यामुळे कोणीही तिच्याकडून कोणत्याही कामाची अपेक्षाही ठेवत नव्हते. तिने स्वतःहून काही केले तर ठीक, आणि केले नाही तरी कोणालाच काही हरकत नव्हती. प्रिया तिच्या प्रेमळ स्वभावामुळे ती तिच्या सासूसासऱ्यांची इतकी आवडती झाली होती की ते तिला त्यांच्या पंखाखाली ठेवू लागले होते. प्रिया मनात खूप प्लॅनिंग करत होती, त्यामुळे अजयला काहीही बोलून किंवा त्याला काहीही समजावून तिच्या आनंदामध्ये तिला गडबड करायची नव्हती. त्यामुळे त्याने मनातल्या मनात विचार केला, जे काही होईल ते पाहू. तो म्हणाला, आता बोलतच बसणार आहेस की काही खायला पण देणार आहेस? आणि हो, मला सांग, काही बनवणार आहेस की बाहेरून ऑर्डर करू? प्रिया म्हणाली, आज तर मी पास्ता बनवला आहे. अजय म्हणाला, पास्ता बनवला आहेस? अगं, त्यापेक्षा चपाती भाजी बनवली असतीस तर बरे झाले असते. हे रोज रोज माझ्याकडून नाही खाल्ले जात. प्रिया नाराज होऊन म्हणाली, पण अजय, अरे मला तर चपाती व्यवस्थित बनवताच येत नाही. अजय तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवत म्हणाला, बायको, काही हरकत नाही, मी आता बाहेरून ऑर्डर करेन, पण यावेळी आई आल्यावर तू चपाती बनवायला शिकली पाहिजेस. प्रिया म्हणाली, ठीक आहे, मी शिकेन. एका आठवड्यानंतर त्याचे आईबाबा आले होते. त्यांची कोल्हापूरहून संध्याकाळची फ्लाईट होती, पण त्याच दिवशी अजयला महत्त्वाचे काम आल्यामुळे त्याला ऑफिसमधून लवकर बाहेर पडता आले नाही. त्यामुळे प्रिया सासूसासऱ्यांना विमानतळावरून आणण्यासाठी गेली होती. तो ऑफिसमधूनच आईबाबांशी फोनवर बोलत होता. त्याचे आईबाबा पहिल्यांदाच त्याच्याकडे आले होते.
म्हणून त्याला खूप समाधान वाटत होते. संध्याकाळी घरी पोहोचल्यावर प्रिया आईबाबांशी बोलण्यात मग्न होती आणि त्याचे आईबाबाही आपल्या मुलाचा संसार पाहून आनंदी झाले होते. मग अजय ऑफिसवरून घरी आला आणि चौघेही बसून गप्पा मारू लागले. तेव्हा त्यांना समजलेच नाही की वेळ कसा निघून गेला. मग त्याने विचार केला, आज आपण बाहेरच जेवण करू. म्हणून तो आईला म्हणाला, आई बाबा, आपण बाहेर फिरायला जाऊया. फिरायला गेल्यानंतर येताना बाहेरच जेवण करून येऊ. त्यानंतर चौघेही तयार होऊन निघाले. दुसऱ्या दिवशी अजयचे ऑफिस होते, पण तो आज इतर दिवसांपेक्षा लवकर उठला होता. त्याने एक दोनदा प्रियाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती एवढी गाढ झोपेत होती की कूस बदलून पुन्हा झोपली. शेवटी अजय उठला आणि आपल्या आईबाबांच्या खोलीकडे जायला निघाला. तेव्हा तिथे जाताच त्याने पाहिले की त्याची आई किचनमध्ये गॅस पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. आईला किचनमध्ये पाहून तो आत गेला आणि म्हणाला, आई, तू काय करत आहेस? आई म्हणाली, चहा बनवत आहे बाळा. तू चहा पिणार का? अजय म्हणाला, हो पिणार. आणि प्रिया? ती तर? आई म्हणाली, झोपली असेल. काही हरकत नाही. जेव्हा उठेल तेव्हा घेईल ती चहा. मी चहा बनवते आपल्या तिघांसाठी. आईच्या चेहऱ्यावरून असे अजिबात वाटत नव्हते की प्रिया उशिरापर्यंत झोपली आहे याचे तिला आश्चर्य वाटले आहे. त्यानंतर त्या तिघांनी बसून चहा घेतला. अजय विचार करत होता, मी आहे तोपर्यंत प्रिया उठली असती तर बरे झाले असते. ऑफिसला जायची वेळ होत होती, म्हणून तो तयार होण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. तो रोज सकाळी स्वतःचे कपडे स्वतःच इस्त्री करत असायचा. खास करून शर्टला तर रोज इस्त्री करावी लागत होती. आई बाथरूममध्ये होती. इस्त्रीचा टेबल लॉबीमध्ये ठेवला होता. त्यामुळे त्याने विचार केला, आई बाथरूममध्ये आहे तोपर्यंत शर्ट इस्त्री करून घेतो. आता तो शर्ट इस्त्री करत होता की तेवढ्यात त्याची आई बाथरूममधून बाहेर आली आणि म्हणाली, अरे बाळा, तू शर्ट इस्त्री करत आहेस का? दे इकडे, मी इस्त्री करून देते, तोपर्यंत तू तयार हो. मला सांग, नाश्त्यामध्ये काय खाणार आहेस? अजय म्हणाला, आई, मी तर नाश्त्यामध्ये कॉर्नफ्लेक्स आणि दूध घेतो, पण आज कोणता तरी वेगळा नाश्ता बनव. आई म्हणाली, कॉर्नफ्लेक्स आणि दूध तर तुम्ही रोजच खाता, जे प्रियालाही आवडते. प्रियाला पास्ता आवडतो. तिथे कपाटात पॅकेट्स पडून आहेत. त्याच्या तोंडातून हे नकळत बाहेर पडले. ठीक आहे, मग मी फक्त पास्ता बनवते. तुला ठाऊक आहे का अजय, तुझ्या बाबांना आणि मलाही पास्ता खूप आवडतो. आई हसत म्हणाली. त्याला वाटले की आई काही बोलली नाही, पण ती नक्कीच असा विचार करत असेल की त्याची बायको झोपली आहे आणि हा ऑफिसला जाण्यासाठी धडपडतोय. पण आईच्या चेहऱ्यावर असे कोणतेही भाव त्याला दिसले नाहीत. नाश्ता करून झाला तोपर्यंत प्रिया झोपेतून उठली. खरे तर तिच्या मते ती लवकर उठली होती. सगळ्यांना बाय करून अजय ऑफिसला निघून गेला. प्रिया अंघोळ आटोपून बाथरूममधून बाहेर आली तेव्हा आईने तिलाही नाश्ता दिला. तो ऑफिसमध्ये बसून जेवणाचा विचार करत होता. मनात म्हणाला, माहिती नाही घरात काय बनवले असेल. त्याचे आई बाबा रोज रोज बाहेरचे जेवण नाही जेवू शकणार. त्याने प्रियाला फोन केला. हॅलो. प्रियाचा मधुर आणि निरागस आवाज ऐकून तो सर्व काही विसरला. अजय म्हणाला, अगं प्रिया, दुपारच्या जेवणासाठी काही बनवले नाहीस का? नाहीतर बाहेरून मागव. प्रिया म्हणाली, अरे अजय, आईने आज मस्त राजमा भात बनवला आहे आणि माझ्या आवडीची मटार फ्लॉवरची भाजीसुद्धा. प्रियाच्या आवाजात आईबद्दल कौतुक होते. ती हसतच म्हणाली, तुलाही जेवायचे असेल तर घरी ये. अजय हसत म्हणाला, नको, तू खा, मी संध्याकाळी उरलेले खाऊन घेईन. तो पुढे म्हणाला, तू चांगला चहा तरी बनव. निदान संध्याकाळी तरी आईबाबांना चांगला चहा दे. काहीही न बोलता प्रिया फक्त हसली. तो संध्याकाळी लवकर घरी पोहोचला. तेव्हा त्याने पाहिले तर ते तिघेही बसून चहा पित होते. तो पोहोचताच आई आणि बाबा प्रियाने बनवलेल्या चहाचे कौतुक करत होते. तेव्हा तो मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, आई, प्रिया टोमॅटो सूपसुद्धा खूप छान बनवते. प्रिया, आज आईबाबांना टोमॅटो सूप बनवून प्यायला दे. प्रिया म्हणाली, हो आई, मी आज सूप बनवते. ठीक आहे. तेवढ्यात आई किचनकडे जाताना म्हणाली, आज जेवायला काय बनवू? अजय म्हणाला, आज आपण बाहेर फिरायला जाणार आहोत, तर बाहेरच जेवून परत येऊ. आई म्हणाली, नको नको, मी थोडी तयारी करते, मग आपण फिरायला जाऊ. जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत तरी घरी बनवलेले जेवण खा.
प्रिया प्रेमाने आईच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, हो आई, आज तुम्ही दम आलू बनवा. जसे आम्ही कोल्हापूरला आलो होतो तेव्हा बनवले होते ना, अगदी तसे. तुम्ही मला सांगा, मी सर्व तयारी करते आणि मग भाजी बनवायला तुम्ही मला मदत करा. आई प्रियाच्या गालावर हात फिरवत म्हणाली, आज मी माझ्या लेकीच्या आवडीचे पदार्थ बनवेन. आईचे बोलणे ऐकून अजय आश्चर्याने आईकडे पाहत होता. कारण फक्त त्यांची पिढी बदलली असे नाही, तर त्याच्या आईवडिलांची पिढीही कितीतरी बदलली आहे याचे त्याला जास्त नवल वाटत होते. आईने घाईघाईने जेवणाची तयारी केली आणि मग चौघेही फिरायला बाहेर पडले. तो बघत होता, प्रिया त्याच्या आईबाबांना चिकटून होती. कधी ती एकाचा हात धरत होती तर कधी दुसऱ्याचा. कधी कधी तर त्याला असे वाटत होते की प्रियाचेच आईबाबा आले आहेत आणि तो त्यांचा जावई आहे. प्रिया लहान सहान गोष्टी आईबाबांबरोबर शेअर करायची. त्या दोघांचीही खूप काळजी घेत होती. आजूबाजूला घेऊन जाताना ती त्यांना प्रत्येक ठिकाणाविषयी माहिती सांगत होती आणि त्याचे आईबाबा त्यांच्या लाडक्या सुनेवर खुश झाले होते. तोच दिनक्रम चालू झाला होता. आईने स्वयंपाकघराचा जवळजवळ संपूर्ण भार स्वतःवर घेतला. प्रियाला जे काही स्वयंपाक बनवता येत होता ती तो पूर्ण समर्पणाने बनवून इतरांना देण्याचा प्रयत्न करत होती. संध्याकाळी चौघेही फिरायला निघायचे. घरी आल्यावर प्रिया कपडे बदलायला जायची तर आई स्वयंपाक खोलीमध्ये जाऊन उरलेली स्वयंपाकाची कामे आवरायची आणि मग TV पाहत बसायची. तोपर्यंत प्रिया फक्कड असा चहा बनवून आईबाबांना आणून द्यायची. त्या तिघांमध्ये विलक्षण सुसंवाद होता. कुठेही गडबड गोंधळ नाही, कुठेही काही चूक नाही. एके दिवशी अजय बाबांना नाईट क्लबमध्ये जाण्याविषयी बोलला. त्याचे आईबाबा उच्च शिक्षित होते, त्यामुळे त्यांनी आनंदाने होकार दिला. ते तयार होण्यासाठी खोलीत गेले आणि हे दोघेही तयार व्हायला गेले. अजय तयार होऊन ड्रॉइंग रूममध्ये जाऊन बसला. आईबाबा पण तिथे येऊन बसले. काही वेळाने प्रिया तयार होऊन बाहेर आली तेव्हा अजय तिला पाहून स्तब्ध झाला. प्रियाने गुडघ्यापर्यंत लाल रंगाचा स्लीवलेस वन पीस घातला होता. ते पाहून तो घाबरला आणि आईबाबांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. आतापर्यंत ते तिचे कपडे आनंदाने पचवत आले होते, पण प्रिया आज काय घालणार आहे हे जर त्याला माहिती असते तर त्याने तिला वन पीस घालायला नकार दिला असता. खरे तर प्रियाने ती ज्या ठिकाणी जात होती त्या ठिकाणच्या वातावरणानुसार ड्रेस परिधान केला होता. आईबाबांनी तिच्याकडे पाहिल्यावर दोघेही हसत म्हणाले, अरे वा प्रिया, तू तर ओळखूही येत नाहीयेस. तू खूप सुंदर दिसत आहेस बाळा. एखाद्या चित्रपटातल्या नायिकेप्रमाणे दिसत आहेस. आई देखील आनंदाने म्हणाली, आमची मुलगी सिनेमातल्या हिरोईनपेक्षा काही कमी नाही. ती जे काही घालते ते सर्व काही तिला छानच दिसते. आईबाबांचे बोलणे ऐकून तो खूप खुश झाला. त्याच्या पालकांची विचारसरणी त्याच्या कल्पनेपेक्षा खूपच पुढची आणि आधुनिक होती. मित्रांच्या घरातील परिस्थितीचा तो विचार करू लागला. त्यांच्या बायका आणि त्यांचे आईवडील समोरासमोर येतात तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर ते त्यांच्या मुलांच्या आधुनिक स्वभावाच्या बायकांशी भांडत राहतात. त्यांच्या सुनाही उशिरा उठण्यापासून ते त्यांनी कसे कपडे घालावेत, स्वयंपाक कसा बनवावा हे माहिती नसणे, घरातील इतर कामे करण्याची सवय नसणे, अशा अनेक गोष्टींच्या तक्रारी करतात आणि सुनांना सासूसासऱ्यांच्या अशा बंधनाचा राग येत होता, ज्यामध्ये गरीब मुलाची किंवा नवऱ्याची फरफट व्हायची. मुलगा त्याच्या बायकोवर प्रेम करतो, त्याला त्याच्या बायकोच्या चांगल्या वाईट सवयीसोबत तडजोड करावी लागेल हे त्यांचे आईवडील समजू शकत नाहीत. खरे तर अजयच्या बऱ्याच मित्रांच्या घरी अशीच अवस्था होती. मुलाचे आईवडील सुनांना समजून घेत नसायचे. आईवडील काही दिवसांसाठीच मुलाकडे सुनेकडे राहायला आले की सुनेच्या राहणीमानाला पाहून टोचून बोलणे किंवा स्वयंपाक येत नसेल तर तिच्या आईवडिलांनी काय शिकवले असे बोलून तिला अपमानित करणे, याचा परिणाम मात्र सुनेच्या आणि मुलाच्या नात्यावर होईल याचा विचार ते अजिबात करत नव्हते. त्यामुळे त्यांच्यातील नाजूक नातेसंबंध कमकुवत होतात हे अजय जाणून होता आणि म्हणूनच अजय त्याच्या आईबाबांना मोकळ्या मनाने त्याच्याकडे येण्यास सांगू शकत नव्हता. पण इथे तर अजयच्या आईवडिलांनी सुनेला समजून घेतले होते आणि सूनसुद्धा सासूसासऱ्यांना आईवडिलांप्रमाणे मानत होती. ते चौघेही प्रत्येक क्षण आनंदाने जगायचे, एकत्र फिरायला जायचे, हसायचे आणि बोलायचे. त्यांचा छोटासा फ्लॅट नेहमी हसण्या खेळण्याच्या आवाजाने घुमत होता. प्रियाला स्वयंपाकघरातील कामाची फारशी माहिती नसली तरी तिची सासूकडून सर्व कामे शिकून घेण्याची तयारी होती. तसेच प्रियाने त्याच्या आईवडिलांना प्रेम आदर देण्यात कोणतीही कसर ठेवली नव्हती.
खरे तर प्रियाला आता तिचे सासू सासरे इथून जाऊच नये असे वाटत होते. त्याला त्या दोघांची सोबत हवी हवीशी वाटत होती. हळूहळू आईबाबांच्या जाण्याचा दिवस जवळ येत होता. तशी प्रिया उदास होऊ लागली. त्यामुळे म्हणाली, तुम्ही परत का जात आहात आई? तिथे काय ठेवले आहे? तुमची मुले तर इथे आहेत ना? आई म्हणाली, पुन्हा आम्ही नक्की येऊ बाळा. आता तू तिकडे आपल्या गावी काही दिवस राहायला ये. तुम्ही वर्षातून 2दा तरी येत जा. आम्ही एकदा येऊ. तेव्हा अजयचे बाबा तिथे आले आणि म्हणाले, भेटणे आणि येणे जाणे तर नेहमीच होत राहील. प्रिया म्हणाली, पण तुम्ही इथे कायमचे का नाही राहू शकत? असे बोलताना प्रियाच्या डोळ्यात पाणी आले होते. तेव्हा आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली, आम्ही इथे राहिलो तर तुम्ही कोणाच्या घरी जाणार? पुढच्या वेळेला येऊ तेव्हा जास्त दिवस राहू, मग तर झाले. आई तिला जवळ घेऊन म्हणाल्या, खूप दिवस घराला सुद्धा एकट्याला सोडू शकत नाही ना. तू तर आमची लाखात एक लाडकी मुलगी आहेस. तुझ्यासोबत राहायला आम्हालाही खूप चांगले वाटते. प्रियाचे डोळे आता पाण्याने भरले होते. प्रियाचे भरलेले डोळे पाहून आईचेही डोळे पाणावले. प्रिया पुन्हा एकदा म्हणाली, बाबा आणखी काही दिवस थांबा ना. मी फ्लाईटचे तिकीट अजून पुढचे काढते. बाबा म्हणाले, पुढच्या वेळेला येऊ तेव्हा जास्त दिवस राहू. शेवटी आईबाबांच्या जाण्याचा दिवस आला. त्या दिवशी त्यांची संध्याकाळची फ्लाईट होती. तो रविवारचा दिवस होता. आईबाबांनी नकार देऊन सुद्धा प्रियाने त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट्स खरेदी केले होते. सकाळी लवकरच उठून अजय आईबाबांच्या रूममध्ये गेला. बाबा मॉर्निंग वॉकला गेले होते. आई आवराआवर करत होती. अजय आपल्या आईजवळ जाऊन बसला तेव्हा आई म्हणाली, अजय तू बैस, मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते. अजय म्हणाला, नको आई, राहू देत. मला चहा पिण्याची सवय नाही. तू बस ना माझ्याजवळ. उद्यापासून तू कुठे असणार आहेस इथे? 1 महिना कसा निघून गेला ते समजलेच नाही. खूप छान वाटले तू आणि बाबा आलात म्हणून. आई म्हणाली, बाळा तुमच्याकडे येऊन तुम्हाला भेटून आम्हाला सुद्धा खूप छान वाटले. तुम्ही दोघांनी आमची किती काळजी घेतली. आम्हाला संपूर्ण शहर फिरवले. आमच्यावर किती पैसे खर्च केले. आमच्यासाठी इतक्या साऱ्या वस्तूसुद्धा खरेदी केल्या. अजय म्हणाला, एवढे काही केले नाही ग आई. आणि तसेही आईबाबांना आनंदी ठेवले तरच त्यांचा आशीर्वाद मिळणार ना. आई आनंदाने डोळे पुसत म्हणाली, असे काही नसते बाळा. आम्हा दोघांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. आम्ही खरंच खूप नशीबवान आहोत. त्यामुळेच तर आम्हाला लेकीप्रमाणे अशी आईवडिलांची काळजी घेणारी सून मिळाली. हा 1 महिना खूप आनंदात गेला. पण आई, कामाचे ओझे तुझ्यावर पडले. अजय नाराज होऊन म्हणाला. खरे तर प्रियाला फारशी कामाची माहिती नाही. हळूहळू ती शिकत आहे. जर तिने नोकरी केली तर तिलाही लवकर उठण्याची सवय लागेल. आई म्हणाली, प्रियाला शिकून घेण्याची आवड आहे. ती आळशी नाही. ती जे काही करू शकते त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. काहीतरी करण्याचा प्रयत्न करणे आणि काहीही करू इच्छित नाही या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. मुख्य म्हणजे माणसाचा स्वभाव चांगला पाहिजे. म्हणजे जर एखादी व्यक्ती भावनेने आणि विचाराने चांगली असेल तर ह्या गोष्टींचा काही फरक पडत नाही. आजकाल 1 किंवा 2 मुलं असतात. त्यात मुलींचे खूप लाड असतात. त्यांच्या आयुष्यात घरातील कामे शिकण्यास प्राधान्य नसते तर त्यांना खूप शिकून स्वतःचे करिअर बनवायचे असते. त्यामुळे लग्न झाल्यावर लगेच त्यांच्याकडून अशा गोष्टींची अपेक्षा ठेवणे साफ चुकीचे आहे. प्रिया खूप गोड मुलगी आहे. तिच्या मनातील सर्व प्रेम आणि भावना आपल्यापर्यंत पोहोचतात. अशी सून मिळाल्याने आम्ही खूप आनंदी आहोत. असे बोलताना आईच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. आई म्हणाली, आज ती मुलगी आहे. अजून लहान आहे. उद्या तिला मुले झाली तर ती स्वतःच अनेक गोष्टींमध्ये परिपक्व होईल. अजय म्हणाला, हो आई, मी सुद्धा असाच विचार करतो. आई पुढे म्हणाली, बाळा, आजकाल मुली काय किंवा मुले काय, दोघेही मिळून आपला संसार, घर सांभाळत असतात. आणि नवरा बायकोने मिळूनच घर सांभाळले पाहिजे. नाहीतर एवढ्या मोठ्या शहरामध्ये घर सांभाळून मुली नोकरी कशा करू शकतील? अजय म्हणाला, होय आई, तू बरोबर बोलतेस. मीही काळजी घेईन. दोघेही थोडा वेळ गप्पा मारत बसले. मग अचानक अजय म्हणाला, आई, खरं सांगू का? प्रियाच्या पिढीतल्या मुलींच्या राहणीमानाच्या सवयी तू समजून घेशील आणि तिच्याबरोबर तू जुळवून घेशील याची मला कल्पना नव्हती. असे म्हणत त्याने खाली मान घातली. आई म्हणाली, आणि म्हणूनच तू आम्हाला इकडे बोलवत नव्हतास ना? एवढे बोलून आई हसायला लागली. तुझे आई बाबा अशिक्षित आहेत का? उच्च शिक्षित आहेत.
मग ते का बदलू इच्छित नाहीत? अजय म्हणाला, मला माहिती नव्हते आई. आई म्हणाली, अरे बाळा, तुमची पिढी सुशिक्षित आहे. काळाबरोबर चालण्यासाठी बदल खूप महत्त्वाचा आहे बाळा. जुन्या गोष्टींना धरून राहिलो तर आपण पुढे कसे जाणार? आणि एकमेकांच्या मनाविरुद्ध वागल्यामुळे नातेसुद्धा टिकणार नाही आणि नात्यांमध्ये दुरावा वाढेल. अजय म्हणाला, हो आई, पण हीच समज सर्वांमध्ये नसते. तो एवढे वाक्य बोलतच होता तेवढ्यात त्याचे बाबाही आले. प्रिया ही डोळे चोळत उठली आणि आईच्या कुशीत डोके ठेवून पडली. आई हसली आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागली. अजय म्हणाला, ए चल चल उठ. ही तुझी आई नाही, ही माझी आई आहे. पूर्ण 1 महिना मला माझ्या आईजवळ जाऊसुद्धा दिले नाहीस. स्वतःच तिला चिपकून राहत होतीस. असे म्हणत अजय तिला बाजूला ढकलू लागला. तेव्हा मात्र प्रिया अजूनच आईला बिलगून बसली. हे पाहून अजय हसू लागला. त्यानंतर संध्याकाळी जाण्याची तयारी सुरू झाली. ते दोघेही आईबाबांना सोडण्यासाठी एअरपोर्टवर गेले. एअरपोर्टच्या बाहेर जेव्हाही बाबांना सोडण्याची वेळ आली तेव्हा दोघांनीही आईबाबांना नमस्कार केला आणि त्यांना मिठी मारली. तेव्हा अजयची स्वतःची मनस्थितीसुद्धा खूपच उदास वाटत होती. पण उद्यापासून तो त्याच्या कामात व्यस्त असेल हे त्याला माहिती होते. पण प्रियाला आईबाबांची अनुपस्थिती मनापासून जाणवणार होती. बाबांना मिठी मारल्यावर प्रियाने आईला मिठी मारली. आईने तिला प्रेमाने आपल्या मिठीत घेतले. काही वेळ ती वेगळी झाली नाही. तेव्हा आईला प्रिया रडत असल्याचे समजले. आईचे डोळे भरून आले. प्रियाला स्वतःपासून दूर करत आईने तिचे डोळे पुसले आणि प्रेमाने म्हणाली, अगं मी तर पुन्हा येईनच बाळा, पण त्याआधी तू गावी ये. अजयही तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. प्रियाच्या पाठीवर हात फिरवत तो म्हणाला, हो आई, आम्ही लवकरच येऊ. आई आणि बाबांनी त्या दोघांच्याही गालावरून प्रेमाने हात फिरवला आणि सामानाची ट्रॉली ढकलली आणि एअरपोर्टच्या आत गेले. अजय आणि प्रिया उदास डोळ्यांनी त्यांना आत जाताना पाहत होते. अजय विचार करत होता, बदलाचे वारे वाहू लागलेच पाहिजे. मग ते हवामानाचे असो किंवा विचारांचे, तरच आयुष्य सुखी होईल. काळानुसार विचारही बदलत जातात याचा प्रत्येकाने विचार केला आणि तसेच वागून किंवा नवीन पिढीला त्या विचारधारणेनुसार त्यांना समजून घेतले पाहिजे. तरच कौटुंबिक सुख सर्वांनाच अनुभवता येईल. अजयच्या आईबाबांनी प्रियाला जशी आहे तशी स्वीकारली आणि प्रियाने सुद्धा सासू सासऱ्यांवर आपल्या आईवडिलांप्रमाणे प्रेम केले. त्यामुळेच त्यांच्या घरात कौटुंबिक सुख पाहायला मिळाले. बरोबर ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.